सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की मेष राशीच्या काही लोकांना आज काही साहसपूर्ण काम करण्यासाठी उर्मी जागृत होईल. खोटं बोलणाऱ्यांपासून तुम्ही आज दूर राहा. विवाहित लोकांचे गृहस्थ जीवन अगदी आनंदी असेल. तुमच्या प्रिय व्यक्तीला तुमच्या एखाद्या गोष्टीचं वाईट वाटण्याची आज शक्यता आहे. आज वाहन खरेदी करणं आपल्यासाठी लाभदायक राहील. जर तुम्ही व्यावसायिक असाल तर तुमच्या व्यवसायामध्ये आज काही नवीन बदल होताना तुम्हाला दिसतील, ज्याचा तुम्हाला फायदा होईल. नोकरदार लोकांसाठी लवकरच जागा बदलण्याचे योग बनत आहेत. आज नशीब 96% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शनिदेवांचं दर्शन करा आणि तेल अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की वृषभ राशीच्या लोकांना आजचा दिवस चांगला जाणार आहे. यावेळी अनोळखी लोकांसोबत कोणत्याही प्रकारे संपर्क ठेवू नये. विवाहित लोक आपल्या गृहस्थ जीवनाविषयी सकारात्मक असतील. प्रेमी जीव आपल्यातील मतभेद संपवून नवीन सुरुवात करू शकतात. आज मिळकतीपेक्षा जास्त पैसे खर्च होऊ शकतात. वेळेचा सदुपयोग करा. मित्रांसोबत एखादं नवीन काम तुम्ही सुरू करू शकता. आज तुम्ही तुमच्या प्रतिभेचं दर्शन करून तुमच्या क्षेत्रात आगेकूच करण्याचा प्रयत्न कराल. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही रोज रात्री उरलेली पोळी काळ्या कुत्र्याला खाऊ घाला. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की मिथुन राशीच्या लोकांचा आजचा दिवस प्रभावशाली होणार आहे. स्वतःच्या स्वार्थापोटी कोणी व्यक्ती तुमच्या घरात समस्या निर्माण करण्याची शक्यता आहे, त्यामुळे सावध राहा. काही लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली कौशल्य आणखी धारधार करण्याचा प्रयत्न करतील. दाम्पत्य जीवनामध्ये आनंद असेल. कोणा व्यक्तीविषयी तुम्हाला आकर्षण वाटत असेल तर ते एकतर्फी असल्याचं आज तुम्हाला जाणवेल. आज तुम्हाला काही महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेण्याची गरज आहे. याचं प्रतिबिंब तुमच्या भविष्यात उमटणार आहे. व्यवसायात तुमचे अडकलेले पैसे आज मिळतील. आज तुमच्यावर कामाचं ओझं अधिक असेल, परंतु घाबरण्याची गरज नाही. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला दुर्वा अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य राहणार आहे. स्वतःला काही आव्हानं देऊन तुम्ही इतरांसाठी एक नवीन प्रेरणा व्यक्ती बनाल. एखाद्या पाहुण्याच्या येण्यानं वातावरण हलकं फुलकं होऊन जाईल. गृहस्थ जीवन तुमचं सुखमय राहील. प्रेम जीवनामध्ये चढ उतार येत राहतील. आज आर्थिक बाबतीमध्ये सतर्क राहा आणि देण्याघेण्याच्या व्यवहाराचे हिशोब नीट ठेवा. तुमचं एखादं उत्पादन ऑनलाईन विक्रीसाठी ठेवणं फायद्याचं राहील. व्यवसायात तुम्हाला चांगला नफा होण्याची शक्यता आहे. आज तुम्ही तुमच्या प्रतिभेचं दर्शन करून तुमच्या क्षेत्रामध्ये आगेकूच करण्याचा प्रयत्न कराल. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाला दूध मिश्रित पाणी अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज सिंह राशीच्या लोकांसाठी फार महत्त्वाचा दिवस असेल. एखाद्या व्यक्तीपासून प्रेरणा घेऊन तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काही बदल करू इच्छित असाल तर ते बदल आज होऊ शकतात. विवाहित लोक आज कुटुंबाच्या विस्ताराविषयी संवाद साधतील. प्रेमी जोडपी आज एकमेकांसोबत वेळ घालवून आनंदी होतील. आज पैशांची गुंतवणूक करताना मात्र तुम्ही सावधगिरी बाळगा. व्यावसायिक उद्योगांसाठी आजचा दिवस उत्तम राहील, परंतु तुमच्या मर्यादा ओळखूनच तुम्ही काम करा. जर कार्यालयीन काम तुमच्या जबाबदारीवर तुम्ही घेतलं असेल तर ते दुसऱ्यांवरती टाकू नका. आज नशीब 98% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गायत्री चालीसाचं पठण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की कन्या राशीच्या लोकांचं मन आज ईश्वर आराधनेमध्ये लागेल. स्वतःला विकसित करण्यासाठी निसर्गासाठी थोडी सतर्कता अंगी बाळगणं आवश्यक आहे. आपल्या जोडीदारासाठी अधिक सजग होऊन त्याची काळजी घ्या. रोमॅन्टिक इशारे आणि संवादाचा आनंद घ्या. आज तुमच्या समर्पण आणि मेहनतीच्या जोरावर तुम्हाला आर्थिक लाभ मिळेल. मालमत्ता किंवा पैशांची देवाणघेवाण करताना खूप सावध राहा. व्यवसायात एखादं काम तुम्ही सहजतेने पूर्ण कराल. नोकरदार महिलांसाठी गृहस्थिती अनुकूल राहील. खाजगी नोकरी करणाऱ्या विरोधकांच्या कारवायांमुळे कोणतंही नुकसान होणार नाही. आज नशीब 61% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची आराधना करा. आता पुढची रास
तूळ रास. श्री गणेशजी सांगतात तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मध्यम फलदायी राहील. आज तुम्हाला आसपासच्या लोकांविषयी सहानुभूती वाटेल. जोडीदारासोबतच्या खाजगी क्षणांमध्ये त्याच्याकडून तुमच्यावरती प्रेमाचा वर्षाव होईल. प्रेमसंबंधांमध्ये अधिक जवळीक निर्माण होईल. जर तुम्हाला काही मिळवायचं असेल तर आजचा दिवस उत्तम आहे. राजकारणी लोकांच्या संपर्कामुळे तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. जर तुम्ही व्यवसायात काही नवीन बदल करण्याचा विचार करत असाल तर आधी त्याची योजना पूर्ण तयार करा. दीर्घकाळापासून रेंगाळलेला मालमत्तेचा करार पूर्ण करण्यामध्ये तुम्ही सफल व्हाल. आज नशीब 78% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाजवळ दिवा लावा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की वृश्चिक राशीच्या लोकांचा आत्मा पवित्र आहे. त्याला कोणत्याच गोष्टीचा गर्व नाही आणि मानसिकरित्या सुद्धा तो स्वतंत्र आहे. पार्टनरला स्वतःकडे आकर्षित करण्यासाठी अजिबात दिखाऊपणा करू नका. राजकारणात तुम्ही सक्रिय भूमिकेत राहाल. उत्पन्नाचे नवीन स्रोत शोधण्याचा प्रयत्न करा. व्यावसायिकांना गिऱ्हाईकांच्या फीडबॅकचा विचार करावा लागेल. नोकरदार लोकांनी त्यांचं टार्गेट पूर्ण केल्यानं ते सुटकेचा निश्वास सोडतील. शांतीचा अनुभव घेण्यासाठी आज एखादं आरामदायक योगासन किंवा ध्यानधारणा करण्याचा विचार करा. आज नशीब 67% तुमच्या सोबत राहील. तुम्ही आज माता सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की धनुराशीच्या लोकांमध्ये आज ऊर्जेचा स्तर उत्तम असेल. सध्याच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला चांगलं नेतृत्व आणि अचूक निर्णय घेण्याची गरज आहे. तुमची एखादी जुनी चूक डोकं वर काढेल, परंतु यासाठी घाबरण्याची गरज नाही. तुमच्या प्रणयी स्वभावामुळे तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये प्रेमाचा वर्षाव होईल. आज सिंगल लोकांना त्यांचा जोडीदार सापडण्याची शक्यता आहे. आज मोठा धनलाभ होण्याची देखील शक्यता आहे. तुमच्या चालू प्रोजेक्टमध्ये तुमच्या मेहनतीची प्रशंसा होऊ शकते. नोकरीमध्ये मनाजोगती प्रगती होण्याचे योग आहेत. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की मकर राशीच्या लोकांच्या डोक्यात आज विचारांचं थैमान माजलेलं असेल. तुम्हाला एकामागे एक शुभ वार्ता समजत राहतील आणि जे काम होण्याची अपेक्षा आहे ते कामही तुम्ही पूर्ण कराल. मुलांना अभ्यास करताना तुमच्या मदतीची गरज लागणार आहे. आज पार्टनरसोबत बोलताना सतर्क राहा. आज तुमच्या जवळच्या व्यक्तीकडे एखाद्या गोष्टीबद्दल तुम्ही राग व्यक्त करू शकाल. लहान व्यावसायिकांना आज एखाद्या त्रासाला सामोरं जावं लागेल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता पार्वती किंवा उमादेवी यांची पूजा करा. आता पुढची रास कुंभरास. श्री गणेशजी सांगतात की आज कुंभराशीच्या लोकांनी जरा जपून राहावं लागणार आहे. स्त्रियांची कपड्याच्या बाबतीतली आवड जी आहे ती वाढेल. आज तुमचे आईवडील तुमच्या प्रत्येक कामामध्ये तुमची मदत करतील. जोडीदाराला एखादी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधांमध्ये असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. आज देण्याघेण्याच्या व्यवहारामध्ये खूप सावधता राहण्याची गरज आहे. व्यवसायामध्ये तुम्ही मेहनत तर खूप कराल, परंतु त्याचे परिणाम पाहिजे तेवढे चांगले मिळणार नाहीत. नोकरीमध्ये विश्वसनीयता राहावी म्हणून स्वभावामध्ये थोडं गांभीर्य ठेवा. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज ब्राह्मणाला दान करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की मीन राशीच्या लोकांसाठी आज नातेसंबंधाच्या बाबतीमध्ये दिवस भाग्यशाली राहील. तुमच्या समस्या सोडवताना तुमचे जोडीदार आणि कुटुंबियांची मदत नक्की घ्या. आज तुमच्या मनामध्ये स्वतःचं काम सोडून दुसऱ्यांना मदत करण्याची भावना जागृत होईल. तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीकडे आपल्या मनातील गोष्ट व्यक्त कराल. आज तुम्हाला वेळेची किंमत समजणं आवश्यक आहे. जर तुम्ही एखादा व्यवसाय करत असाल तर तो वाढवण्याची थोडी अधिक मेहनत करण्याची गरज आहे. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज चंदनाचा टिळा लावा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.